श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. आपल्या जन्मतारखेनुसार शिवसेवा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात, ग्रहदोष शांत होतात आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. कितीही मोठ्या गरिबीचा, चिंतेचा, रोगाचा, शत्रूंचा, हानीचा नाश होतो. जन्मतारीख ही आपल्या ग्रहस्थितीशी निगडीत असते आणि त्या तारखेनुसार योग्य शिवसेवा केल्याने जीवनात चांगले परिणाम मिळतात. या सर्व सेवा केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मानसिक स्थैर्य मिळते आणि शिवकृपा प्राप्त होते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महादेवांचा शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या भक्ताला या व्हिडिओची गरज आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. बघा, भगवान शिव आणि माता पार्वती तुम्हाला कधीही कशाचीच काहीही कमी पडू देणार नाही. 21 तारखेचा जन्म. न्यायप्रिय आणि दयाळू स्वभाव. सेवा. गाईला हरभरा खाऊ घाला आणि शिव गायत्री मंत्र जपा. महत्त्व. गाईला अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतो आणि शिवगायत्री मंत्र जपल्याने मानसिक शांतता लाभते. 21 तारखेचा जन्म. ध्यानशील आणि कल्पक व्यक्तिमत्व. सेवा. चंदनाने शिवलिंगाची पूजा करा आणि शांत रहा. महत्त्व. चंदन शीतलदायक असते, त्यामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. 23 तारखेचा जन्म. आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक बुद्धिमत्ता. सेवा. गव्हाच्या पिठाचा दिवा लावून दीपदान करा. महत्त्व. गहू श्री विष्णूंशी संबंधित असून याचा दिवा लावल्याने महालक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक स्थैर्य वाढते. 24 तारखेचा जन्म. संवेदनशील आणि आध्यात्मिक जाणीव असणारी लोक. सेवा. तांदळाच्या पिठाने पिंड तयार करून अर्पण करा. महत्त्व. तांदळाच्या पिठाचा पिंड अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुटुंबातील अडचणी दूर होतात. 25 तारखेचा जन्म. साहसी आणि आत्मनिर्भर स्वभाव. सेवा. ऊसाचा रस अर्पण करा आणि वृद्धांना मदत करा. महत्त्व. ऊस भगवान शंकरांना प्रिय आहे आणि वृद्धांना मदत केल्याने आयुष्यात कृपा आणि यश लाभते. 26 तारखेचा जन्म. नियमप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व. सेवा. ओम महादेवाय नमः 108 वेळा जपा आणि बेलपत्र वाहा. महत्त्व. ओम महादेवाय नमः मंत्र जप केल्याने मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता सुधारते. 27 तारखेचा जन्म. करुणाशील आणि सेवाभावी स्वभाव. सेवा. तुपाचा दिवा लावा आणि क्षमा याचना करा. महत्त्व. तुपाचा दिवा लावल्याने आरोग्य दोष शांत होतात आणि क्षमा याचनेने कर्मबंधन कमी होते. 28 तारखेचा जन्म. प्रेरणादायी आणि दैवी ऊर्जा असलेले लोक. सेवा. गायत्री मंत्र जपा आणि पांढऱ्या वस्त्रधारी साधूंना दान द्या. महत्त्व. गायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ आहे. हा जप सकारात्मक ऊर्जेसाठी महत्त्वाचा आहे. 29 तारखेचा जन्म. कलात्मक आणि संवेदनशील व्यक्ती. सेवा. शिवलिंगावर गुलाबजल वाहा आणि मोफत पानपोळी चालवा. महत्त्व. गुलाबजल अर्पण केल्याने प्रेम, सौंदर्य आणि मानसिक प्रसन्नता मिळते. 30 तारखेचा जन्म. शिस्तप्रिय आणि कठोर परिश्रमी लोक. सेवा. भस्म अभिषेक करा आणि शिवतांडव स्तोत्र पठण करा. महत्त्व. भस्म शरीर आणि मन शुद्ध करते, तर शिवतांडव स्तोत्र जीवनातील अडथळे दूर करते. 31 तारखेचा जन्म. समाजसेवक आणि सहृदय व्यक्ती. सेवा. आपल्या दोषांची क्षमा मागा, शिवनाम लिहा आणि गरजूंना मदत करा. महत्त्व. क्षमायाचना केल्याने कर्मदोष नष्ट होतात आणि दान केल्याने शुभता वाढते. 11 तारखेचा जन्म. शक्तिशाली आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व. सेवा.
पंचामृताने अभिषेक करा आणि रुद्राभिषेक करावा. महत्त्व: पंचामृत दूध, दही, मध, तूप आणि साखर शिवलिंगावर वाहिल्याने जीवनात शुद्धता, आरोग्य, सुख समृद्धी आणि चांगले संस्कार येतात. रुद्राभिषेक केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सर्व ग्रह अनुकूल होतात. 12 तारखेचा जन्म. दयाळू आणि प्रेमळ स्वभाव असणारे व्यक्ती. सेवा: बेलाची पाने वाहा आणि गरिबांना भोजन द्या. महत्त्व: बेलाची पाने शिवाला अत्यंत प्रिय आहेत. बेलपत्र अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि मनातील नकारात्मकता दूर होते. गरिबांना भोजन दिल्याने पुण्य प्राप्त होते आणि आपल्या पितरांचा आत्मा शांत होतो. 13 तारखेचा जन्म. सृजनशील आणि बुद्धिमान लोक. सेवा: पांढऱ्या फुलांनी पूजा करा आणि गायीला गूळ खाऊ घाला. महत्त्व: पांढरी फुले शांती आणि शुभतेचे प्रतीक आहेत. ही फुले शिवलिंगावर वाहिल्याने जीवनातील संघर्ष कमी होतो. गायीला गूळ खाऊ घातल्याने पितृदोष आणि चंद्रदोष शांत होतो, तसेच आर्थिक स्थिती सुधारते. 14 तारखेचा जन्म. गंभीर आणि शांत स्वभाव असलेले लोक. सेवा: गंगाजल अर्पण करा आणि प्राणायाम साधना करा. महत्त्व: गंगाजल सर्व पापे नष्ट करते आणि शरीर मन शुद्ध करते. हे जल शिवलिंगावर वाहिल्यास सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते. प्राणायाम केल्याने मनःशांती मिळते आणि चांगले आरोग्य लाभते. 15 तारखेचा जन्म. कलात्मक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्ती. सेवा: दूध आणि मध अर्पण करा आणि ब्राह्मणांना दान द्या. महत्त्व: दूध शुद्धतेचे प्रतीक आहे आणि ते शिवलिंगावर अर्पण केल्याने मनःशुद्धी होते. मध अर्पण केल्याने जीवनात गोडवा येतो आणि शत्रुत्व संपुष्टात येते. ब्राह्मणांना दान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बळकट होतो. 16 तारखेचा जन्म. तत्वनिष्ठ आणि स्पष्ट वक्ते लोक. सेवा: भस्म लावा आणि शिवपुराणाचे वाचन करा. महत्त्व: भस्म म्हणजेच विभूती शिवाच्या आराधनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे लावल्याने अहंकार, वासना, अज्ञात दूर होते. शिवपुराणाचे वाचन केल्याने जीवनात सकारात्मक बदल येतात आणि ग्रहदोष शांत होतात. 17 तारखेचा जन्म. कर्तृत्ववान आणि साहसी व्यक्ती. सेवा: गुळाचा नैवेद्य दाखवा आणि अनाथ मुलांना मदत करा. महत्त्व: गुळ धनलाभ आणि शुभतेचे प्रतीक आहे. याचा नैवेद्य अर्पण केल्याने दारिद्र्य दूर होते आणि भाग्योदय होतो. अनाथ मुलांना मदत केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. 18 तारखेचा जन्म. आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असणारी लोक. सेवा: रामनाम लिहून शिवलिंगावर ठेवा आणि शिव पंचाक्षरी मंत्र जपा. महत्त्व: राम हे शिवासाठी अत्यंत प्रिय नाव आहे. रामनाम लिहून शिवलिंगावर ठेवले की सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपल्याने मानसिक स्थैर्य वाढते आणि सर्व संकटे दूर होतात. 19 तारखेचा जन्म. साहसी आणि लढवय्या प्रकृतीचे लोक. सेवा: महादेवाला लाल फुल वाहा आणि निर्धनांना अन्नदान करा. महत्त्व: लाल फुले ऊर्जेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. शिवलिंगावर लाल फुले वाहिल्याने मंगल ग्रहाच्या दोषांचे निवारण होते आणि कार्यसिद्धी होते. निर्धनांना अन्नदान केल्याने पितृशांती मिळते आणि सुख समृद्धी वाढते. 20 तारखेचा जन्म. शांत, स्थिर चित्त, संयमी स्वभाव असलेली लोक. सेवा: विहिरीतील पाणी अर्पण करा आणि उपवास ठेवा. महत्त्व: विहिरीचे पाणी अर्पण केल्याने शनी आणि चंद्र ग्रहाचे दोष दूर होतात. तसेच जीवनातील अनिश्चितता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. महाशिवरात्रीला उपवास ठेवल्याने शरीर आणि मन शुद्ध राहते आणि ईश्वरी कृपा प्राप्त होते. 1 तारखेचा जन्म. शक्ती आणि नेतृत्व स्वभाव. सेवा: शिवलिंगावर स्वच्छ जल म्हणजेच गंगाजल असल्यास उत्तम अर्पण करा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. महत्त्व: जल अर्पण केल्याने अहंकार दूर होतो आणि जीवनात स्थिरता येते. 2 तारखेचा जन्म. भावनाशील आणि सौम्य स्वभाव. सेवा: काळे तीळ आणि दूध अर्पण करा.
महत्त्व: काळे तीळ नकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि दुधाने चंद्रदोष शांत होतो. 3 तारखेचा जन्म: सर्जनशील आणि बुद्धिमान स्वभाव. सेवा: बेलपत्र, धतुरेचे फूल आणि अक्षता वाहा. महत्त्व: बेलपत्र आणि धतुरेचे फूल भगवान शिवाला प्रिय असून हे ग्रहशांतीसाठी लाभदायक आहे. 4 तारखेचा जन्म: कष्टाळू आणि जिद्दी स्वभाव. सेवा: गायीचे दूध शिवलिंगावर वाहा. महत्त्व: गायीचे दूध पवित्र मानले जाते आणि त्याने कठीण परिस्थितीतून मार्ग मिळतो. 5 तारखेचा जन्म: बुद्धिमान आणि उत्तम संवादक. सेवा: बेलपत्रांवर ओम नमः शिवाय लिहून अर्पण करा. महत्त्व: लिखित मंत्र अर्पण केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 6 तारखेचा जन्म: कलात्मक आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. सेवा: विभूती म्हणजे भस्म अर्पण करा आणि रुद्राक्ष धारण करा. महत्त्व: भस्म शरीर आणि मन शुद्ध करते तर रुद्राक्ष मनःशांती देते. 7 तारखेचा जन्म: गंभीर आणि धाडसी स्वभाव. सेवा: गव्हाचा हलवा अर्पण करा आणि गरिबांना अन्नदान करा. महत्त्व: गहू आणि गूळ धनलाभ आणि मंगलप्रद ठरतात. 8 तारखेचा जन्म: सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर व्यक्ती. सेवा: पांढऱ्या वस्त्रात राहा आणि ध्यानधारणा करा. महत्त्व: ध्यानाने आत्मिक शांती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. 9 तारखेचा जन्म: उत्तम नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास असणारी लोक. सेवा: मध व तूप अर्पण करून महामृत्युंजय मंत्र जपा. महत्त्व: मध आरोग्यासाठी लाभदायक असून महामृत्युंजय मंत्राने आरोग्य दोष दूर होतात. 10 तारखेचा जन्म: उद्योगशील आणि जबाबदारी स्वीकारणारी लोक. सेवा: काळ्या तिळांसह गूळ अर्पण करून शिवनामस्मरण करा. महत्त्व: काळे तीळ व गूळ नकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि इच्छित फळ प्राप्त होते. महाशिवरात्रीला भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी खालील सेवा देखील केल्या पाहिजेत. रुद्राभिषेक: दूध, दही, मध, तूप, गंगाजलाने अभिषेक करा. बेलपत्र, धतुरा, भस्म, आकडेचे फूल अर्पण करा. उपवास व जप: उपवास ठेवा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपा. शिवपुराणातील कथा, स्तोत्र पठन करा. रात्र जागरण व भजन: शिवभजन, कीर्तन करा. शिवतांडव स्तोत्र, लिंगाष्टकम, शिवमहिम्न आणि स्तोत्र पठन करा. दान धर्म: गरजू लोकांना अन्न वस्त्र द्या. मंदिरात दीपदान अन्नदान करा. मंदिरात दर्शन: शिव मंदिरात जाऊन पूजा, आरती, पंचामृत अभिषेक करा. ध्यान व साधना: ओमचा जप करा व भगवान शिवाचे ध्यान करा. ही भक्तिपर सेवा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट आम्हाला खूप मदत करते. सर्वांनी तुमची काळजी घ्या. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. सांब सदाशिव. श्री स्वामी समर्थ.